नमस्कार सगळ्यांना. आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. आज आता घरातले सगळे कामं आवरून झाले. माझी देवपूजा झाली आहे. खूप सारे जास्वंदाची फुलंही आज मला मिळाली आहेत. विचार केलाय की धन्वीला घेऊन येतानीच तिला मंदिरातही घेऊन जाऊया म्हणून. आधी मंदिरात जाऊया, मग घरी आल्यावर जेवण करूया. स्वयंपाक झालेला होता, पण मग धन्वीचं चाललं होतं की आई मला देवबाप्पाला खीर बनवायची आहे, प्लीज बनवू ना. मग पुन्हा विचार केला की चला थोडीशी खीर बनवूया. आणि बनवतच होते तर म्हटलं थोडीशी छानशी रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करूया. शेवयाची खीर ही माझी खूप फेवरेट आहे. नाशिकला गेल्यावर माझी आई जी बनवते ती माझी शेवयाची खीर खूप फेवरेट आहे. मी नेहमी गेल्या पहिल्याच दिवशी आईला सांगत असते की माझ्यासाठी शेवयाची खीर बनव. मग तशीच आईचीच रेसिपी बनवते. पहिल्यांदा तुपात शेवया टाकून घेतल्या आहे. एका बाजूला गरम पाणी करून त्यामध्ये आपले काजू भिजत घातलेले आहेत 5-1 मिनटं. त्यानंतर त्या काजूची पेस्ट करून घेतलेली आहे. तुपात शेवया शिजून झाल्यानंतर त्यांना काजूची पेस्ट टाकून आणि दूध टाकून शिजवून घ्यायचं आहे छान. त्यानंतर 1 वाटीभर साखर टाकून पुन्हा तिला 1 उकळी येऊ द्यायची आहे की आपली छानशी आवडीची खीर तयार होते शेवयांची. तिला मस्तपैकी तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते टाकून तुम्ही गार्निश करू शकतात आणि जेवायला घेऊ शकतात. तर अशी माझी खीर रेडी झाली होती. तुम्ही बघू शकता खीरला छानशी आता उकळी एक छान उकळी आली आहे. आणि आता मी तुम्हाला वाटीमध्ये खीर काढून दाखवते. जेवण झाल्यानंतर इथे धन्वीचा अभ्यास चालला होता. तुम्ही बघा ती कशी वाचते. Because we connect speakers to computer system. Phone is enough. Headphones to work like a speakers, but they are monitored to ears used by one person only. When we are in public session, we should use headphones so that we cannot disturb others. Microphone is used to record sounds and give voice to the commands of the computer. Scanner, device specially designed images. खूपच दिवस झाले होते बाहेर कुठे फिरायला गेलो नव्हतो. मग धन्वीला म्हटलं की चला आज आपण संध्याकाळी थोडंसं जाऊ, चक्कर मारून येऊया. आणि मग झुडिओमध्ये आम्ही गेलो होतो फिरायला. तिथे सेल पण लागलेला होता. म्हटलं जर काही आवडलं तर घेऊया. तर आम्ही झुडिओला आलो आहे. झुडिओला आल्या धन्वीने पुत्रांना हॅलो हाय करून त्यांच्याशी ओळख करून घेतली आहे. आणि मी बघत होती की कुठे काय छान नवीन दिसतं आहे का. झुडिओचा सेल लागून खूप दिवस झालेले होते, त्यामुळे मला तर कुठलाही पीस आवडला नाही. मी सगळीकडे चक्कर मारली, पण असं वाटत होतं की सगळे लेफ्ट ओव्हर पीसेस उरलेले आहेत. तर मग मी गेले मेकअप सेक्शनमध्ये. तिथे छान आयलायनर, काजळ पेन्सिल्स, त्यांच्यामध्ये सगळे शेड्स अवेलेबल होते. ते चेक केले. ते बघता मला एक छानशी काजळ पेन्सिल आवडली, जी मी उचलली आणि घेतली. त्यानंतर आपण गेलो आहे नेलपेंट सेक्शनमध्ये. धन्वीचं चाललं होतं की आई मला नेलपेंट लावूनच दे. तिथे ट्राय मी वालं जे सेक्शन असतं त्याच्यामध्ये ठेवलेले असतात नेलपेंट. ते मी तिला एक लावून दाखवली आणि तिला सांगितलं की आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग थोडंसं
तिथे खूप छान छान इयरिंग्स होते, पण मला प्रत्येक इयरिंग्समध्ये एक आवडायचं, 2 आवडत नव्हते किंवा 2 आवडायचे, एक आवडत नव्हतं असं होत होतं. मग मी सगळे चेक केले, पण त्यातही असं वाटत होतं की जे उरलेले लोकांनी नाही घेतलेले असेच पीस राहिलेले आहेत. नेक्स्ट सगळं चेक केलं, उशीर होत होता. मग म्हटलं की चला पटापट एक नजर मारूया फक्त काय काय दिलेलं आहे, काय काय नाही. त्यांच्याकडे अँकलेट्सचे पण खूप छान छान होते, पण माझ्या पायामध्ये ऑलरेडी पैंजण आहेत चांदीच्या, त्यामुळे अँकलेट्स वगैरे मी काही घेतले नाही. कड्यामध्ये एकच कडं उरलेलं होतं हे असं दिसत होतं. मी खूपच लेट गेली होती, त्यामुळे असं वाटत होतं की सगळंच हे आहे. बॅगला किचेन लावायचे ते किचेन आहेत, तेही छान छान होते. धन्वीला तर फार मजा येत होती. धन्वी इकडनं तिकडे छान छान तिला ज्या गोष्टी ट्राय करता येतील तशा करत होती. बघा तिने छानसा चष्मा लावलेला आहे आणि मला आई आई करून दाखवत होती की आई बघ मी कशी दिसते. आणि बाहेर गेले म्हटल्यावरती बाहेर तर काहीतरी थोडंफार तर खाणारच, त्यामुळे आम्ही छानसं बाहेर रगडा खाल्ला. रगडा खाऊन झाल्यानंतर घरी आलो आणि असा झाला आमचा दिवस. कसा वाटला तुम्हाला? प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.